हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर बघा, बॉम्बे हायकोर्ट शिपाई फराश हमाल या पदासाठीची क्लिनिंग टेस्टसाठी पात्र उमेदवारांची यादी लागेल आणि शेवटचा टप्पा असतो आपला मुलाखत, जो 10 गुणांसाठी असतो. बघा, दोघं स्टेप पूर्ण केल्यानंतर सुद्धा 10 गुणांची मुलाखत मध्ये बरेचसे विद्यार्थी अपयशी ठरतात. त्या 3 ते 4 मिनिटांमध्ये काय बोलायचं एवढं त्यांना म्हणजे त्यावेळेस सुधरत नसतं. तर आवश्यक कागदपत्राचा अगोदरच मी व्हिडिओ बनवलेला आहे. ओके, तर तोही तुम्ही बघून घ्यावा. ओके, सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं म्हणजे ड्रेस कोड आणि एंट्री कशी करावी. ठीक आहे, कारण की आपलं प्रेझेंटेशन आपण स्वतःला कसं करतोय प्रेझेंट, हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, त्याच्यातलं पहिलं बघा मुलांसाठी आहे. मुलांसाठी असणारा पेहराव, तर त्याच्यामध्ये बघा कोणत्याही हलक्या रंगाचं तुम्ही शर्ट, व्हाईट असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे. डार्क रंगाची ब्लॅक पॅन्ट असेल किंवा इतर कोणत्याही डार्क रंगाचे शूज, व्यवस्थित पॉलिश केलेले असे कपडे तुम्ही परिधान करू शकतात. बघा, स्पोर्ट शूज, टी शर्ट, जीन्स असे कपडे अवॉइड केले पाहिजे. ठीक आहे, मुलींसाठी बघा कसा पेहराव, साधी सिंपल तुम्ही साडी घातली पाहिजे. इथे जरा कलरफुल आहे, लाईट कलरची कॉटनची साडी असली तरी अगदी छान, किंवा पंजाबी ड्रेस, हलकी डिझाईन असणार आहे. हेवी मेकअप, हेअरस्टाईल टाळली पाहिजे. ओके, महत्वाची अशी गोष्ट आहे ती. त्याच्यामध्ये बघा, हॉलमध्ये एंट्री कशी करावी. तर बघा, सगळ्यात आधी आपण कोणत्याही मुलाखतीला गेलो तर एंट्री करण्याआधी आपण त्यांना आत येऊ का असा प्रश्न विचारतो. जेव्हा त्यांचे तुम्हाला परमिशन भेटली त्याच्यानंतर आत जा, सगळ्यांना ग्रीटिंग्स करा, म्हणजे गुड मॉर्निंग वगैरे जे पण काय असेल ते. त्याच्यानंतर जेव्हा ते बसायला सांगतील तेव्हाच बसा आणि त्याच्यानंतर बघा, बसल्यानंतर त्यांना थँक्यू, धन्यवाद बोला. ठीक आहे, तुमची थोडक्यात ओळख करून द्या. ओके, तर तुम्ही अगोदर तुमचं नाव सांगायचं, तुम्ही कुठे राहतात ते सांगायचं. ओके, त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या घरात सदस्य कोणते आहे, एकदम थोडक्यामध्ये, जास्तीत जास्त 1 मिनिटामध्ये तुमचा आवडता छंद काय आहे. जेवढ्या कमी म्हणजे जास्तीत जास्त 1 मिनिटात तुम्हाला एवढे डिटेल्स द्यायचे आहेत. ठीक आहे, तर बघा, तुम्हाला हे विचारलं जाईल शिपाई किंवा हमाल पदाचे कोर्टात काय काम असते, तर त्याबद्दल तुम्हाला डिटेल्स असणं गरजेचे आहे. ठीक आहे, तर बघा, न्यायाधीश महोदय यांचे जे ऑफिस आहे त्याची स्वच्छता राखणे, तसेच कोर्ट हॉल आहे त्याची स्वच्छता राखणे, त्याचप्रमाणे विविध विभाग आहेत त्याची जी फाईल्स आहे आणि रेकॉर्ड्स आहे त्याचे व्यवस्थित जतन करणे, रेकॉर्ड्स या विभागातून दुसऱ्या विभागात पुरवणे, ही अशी महत्त्वाची कामं शिपाई आणि हमाल या पदातील विद्यार्थ्यांना किंवा व्यक्तीला करायचे असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर कोर्टरूम जेव्हा चालू असेल तेव्हा संबंधित वकिलांना, न्यायाधीशांना फाईल पुरवणे आणि ते फाईल्स वगैरे व्यवस्थित ठेवणे, न्यायाधीशांच्या सूचनांचे वेळोवेळी पालन करणे. तसंच तुम्ही नोटिफिकेशन वाचलं असेल तेव्हा तुम्हाला बघा, न्यायाधीशांच्या घराची देखभाल करणे, हा सुद्धा महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेली आहे. ते सुद्धा तुम्हाला करावे लागणार आहे. या गोष्टी तुम्हाला तिथे सांगायच्या आहेत. तसेच कोर्टात अगोदर हजर राहून व्यवस्थित सगळ्या गोष्टींची पूर्वनियोजन किंवा पूर्वतयारी करणे, अशा गोष्टी तुम्ही तिथे सांगाव्या लागणार आहे तुम्हाला. ठीक आहे, तर तुम्हाला हा प्रश्न विचारणार, तुमचे शिक्षण जास्त आहे तर मग तुम्ही शिपाई का बनू इच्छितात, असे बरेचसे विद्यार्थी आहेत. तर तेव्हा तुम्हाला सांगायचं की सर, मॅडम, कोणतंही म्हणजे काम जे आहे ते छोटे किंवा मोठे नसते. एवढी मोठी संस्था आहे बॉम्बे हायकोर्ट, तर याच्यामध्ये मला काम करण्याची संधी मिळणार हे माझ्यासाठी अगदी अभिमानाची गोष्ट आहे. मी माझ्या शिक्षणाचा पूर्ण प्रामाणिकपणे याच्यासाठी फायदा संबंधित पदासाठी होईल याची नक्की मी खात्री देतो. ठीक आहे, तर पुढे बघा, तुमच्या जिल्ह्यात कोणते न्यायालय आहे, सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत, अशी प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर त्यानुसार अपडेटेड माहिती तुमच्याकडे असली पाहिजे. ठीक आहे, पुढचं बघा, जर तुम्हाला रात्री उशिरापर्यंत काम करावे लागले तर तुम्ही कराल का, तर तेव्हा तुम्हाला हो असं उत्तर द्यायचं की हो, न्यायव्यवस्थेचे काम अत्यंत महत्त्वाचे आहे, तर मी कोणतीही वेळेची पर्वा न करता माझे काम जर आवश्यक असल्यास नक्की मी रात्री उशिरापर्यंत तेथे थांबण्यास तयार असेल. ठीक आहे, वेळेचे महत्त्व मला माहीत असल्यामुळे माझी गरज असल्यास नक्की मी तिथे थांबण्याचा पूर्ण प्रयत्न करणार. ठीक आहे, असं तुम्हाला तिथे उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे, तर याच्यात महत्त्वाच्या टिप्स बघा काय असणार आहे. तर बघा, काय टाळायचं आहे तुम्हाला, तर आत्मविश्वास. तर बघा, काही विद्यार्थ्यांमध्ये ओव्हर कॉन्फिडन्स असतो, की म्हणजे उत्तर येत नाही तरी आपण बोलतो की हां, मला येतंय किंवा कोणतंही उत्तर देतो. तर ते टाळायचा प्रयत्न करायचा आणि सांगायचं की संबंधित गोष्टीबद्दल मी नक्की माहिती मिळवेल. ठीक आहे, आय कॉन्टॅक्ट करून उत्तर द्यायचं आहे. कधी कोणत्या एखाद्या गोष्टीकडे किंवा वरती छताकडे न बघता डायरेक्ट आय कॉन्टॅक्ट करून तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे, आवाज जो आहे अगदी लहान किंवा अगदी जोरात नसावा. समोरील व्यक्तीला आपला आवाज योग्य प्रकारे समजेल आणि अशा व्यवस्थित आवाजामध्ये तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे. ठीक आहे, तर बघा,
अशी महत्त्वाची मला वाटले की हे खूप गरजेचं आहे, त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला. याआधी बघा जे सापल्य चाचणी आहे त्याच्यामध्ये जे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याबद्दल मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याचप्रकारे डॉक्युमेंट काय-काय असणार त्याच्यासाठीही बनवलेलं आहे. तर चॅनलवर बघा इन्फॉर्मेटिव्ह तुम्हाला व्हिडिओ वाटत असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक